नवीन फलंदाज येतोय पंकज. भाई कमेंट्री बॉक्स एंड के इधर जितने भी खड़े प्लीज नीचे बैठ जाओ भाई प्लीज. चला पंकज याला पहिल्या ओव्हर मध्ये इथे विकेट मिळाली आहे संचितला. आणि बॅटचा केला या परमिट विकेट घेतली आणि बाबा इकडे पूर्ण केल्यात. दोन धावड आपले खातं उघडले इकडे पंकजने. टीमची धावसंख्या झाली आहे 3. एक गडी बाद. एक बार फिर से काफी बढ़िया गेंद थी संचित की. टप्पा पड़ने के बाद विकेट कीपर के हाथों में. अच्छी लाइन एंड लेंथ के साथ यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं. पहली ओवर में एक विकेट प्राप्त करके दिया तो उसके बाद में ये देखिए गेंद घूम रही है. ये सही है आपके पास लेकिन आपके पास वो लाइन लेंथ है. उस लाइन लेंथ का आप यहाँ पर इस्तेमाल करते हुए पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. विकेट कीपर तर स्वतः येतोय आणि अप्रतिम इथे झेल पकडलाय. पांडे आहे. पांडे जी ने पकड़ा ये कैच. प्रभात पांडे. सुंदर कैच. पंकज आउट होऊन येतोय डगआउट दिशेने. दुसरा गडी बाद या ओव्हर मधला. उमर ये मैच कितने ओव्हर का है? 5 ओव्हर. चला नवीन फलंदाज हुझेर शेख पहिल्या ओव्हर मध्ये आल्याने या पहिल्या ओव्हर मध्ये 2 गडी बाद करून दिलेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता पडलाय तिकडे पांड्याच्या नंतर पण काय जबरदस्त आहे ते क्वालिटी गोलंदाजी केली आहे संचितने. आपल्या पहिल्या ओव्हर मध्ये 2 गडी बाद करून सुंदर इथे ड्रीम सुरुवात आपल्या टीमला दिलेली आहे. 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. अप्रतिम इथे सुरुवात विक्टी वॉरियर्स या संघाची. चलिए फील्डिंग टीम. देखो उमर ने जैसा बताया था यहाँ पर टाइम सेट किया गया है. आप जितना टाइम लोगे टाइम इधर सेट किया है. उमर भाई आपको ही बताना है. प्रिंस येतोय. चलो जो दर्शक है यहाँ पर बाउंड्री लाइन पर जितने भी दर्शक है प्लीज बाउंड्री लाइन से थोड़ा बाहर रहना है. जितने भी हमारे दर्शक है बाउंड्री लाइन से थोड़ा बाहर रहना है. गेंद यहाँ पर अच्छे टप्पे पे देखना है. विकेट कीपर के हाथों से छिटक गई थी गेंद. अपर का क्या निर्णय है? तो यस व्हाइट बॉल इधर अपर ने दिला. व्हाइट बॉल आणि त्यावरती 1 रन आलाय.
चांगला बॉल, खोल टप्प्याचा बॉल होता, यॉर्कर बॉल होता, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू आहे. अमोल आहे, चांगला थ्रो, चांगली फेकी, एकच धाव इकडे मिळेल. प्रीतम परब आहे इथे फलंदाजी करण्यासाठी आणि सज्ज होतोय त्याच्या बाजूला जोडीला उदर शेख. पुन्हा एकदा लांबवर होते, फिरवलं इकडे बॉलला, पण फॅट क्रॉस पॅटे तिथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. बॉल येतोय पुढे आणि बॅट सुलतोय पुढे. प्रीतम आहे, नॉन स्ट्राईक प्रीतम आहेत, हे देखील पाहत आहे इकडे हुझेरला. नक्कीच एक पार्टनरशिप करावी लागेल. 5 ओव्हर मध्ये 60-65 धावा नक्कीच बघतील. अजून एक चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह केलाय. पॉईंटच्या दिशेने तिथे खेळाडू होता, फेकी करेल, एकच धाव इकडे मिळेल. बॅकअपला आहे इकडे खेळाडू, माहितीये विक्टर गोरेगावची हे दोन्ही चार टीम. राज पहा बाउंड्री लाईन वरतून गेलाय, त्यांना माहितीये. चांगला प्लेअर यालाच म्हणतात की कोणी नाही सपोर्ट त्यालाच जायचं आणि तो स्वतः गेलाय बॉल वरती. चांगला बॉल कट केलाय तिकडे ओव्हर कव्हरच्या दिशेने, एकच धाव इकडे मिळेल. का फिल्डिंग इकडे सजवली पहा, जसा बॉल येतोय त्याप्रमाणे ते फिल्डिंग करत आहेत. वन बाउन्स त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. 9 रन झाले धाव फलकावरती, 2 गडी बाद. अजून एक चांगला बॉल, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने, पॉईंट लेगच्या दिशेने खेळाडू आहे. एकच रन इकडे मिळेल. थोडस बांधून ठेवलंय इकडे फलंदाजाला विक्टी वॉरियर्सच्या गोलंदाजाने. खास करून आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये ती सुरुवात दिली होती संचितने, 4 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. त्यानंतर त्या टीमला आता कुठेतरी सावरताही आलेलं नाहीये. कमी गतीने टाकलेला बॉल, हो हो फ्लायटेड बॉल होता, पण पंच आमच्याकडे संकेत देत असताना वाईट बॉल. 3 पॉईंटचं रिएक्शन पहा. रिव्ह्यू दिलेला आहे इकडे पंच, व्हाईट पंचाचा निर्णय आलाय रिव्ह्यू घ्यायचा व्हाईट साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुंदर बॉल इकडे प्रेसने टाकलाय, पडल्याच्या नंतर हलकस वळण घेतलंय विकेट किपरच्या हातामध्ये. मग प्रिय पटेचं ते चांगला रिव्ह्यू म्हणावा लागेल, चांगला रिव्ह्यू घेतला इकडे. अन्यथा रिव्ह्यू घेतला नसता अक्षय. अजून एक डावखुरा गोलंदाज, अजून एक पिस्टरी स्पिनर अक्षय येते गोलंदाजी करण्यासाठी. दहा धावा झाल्या, हो हो बॅटच्या अंदरून केला टोवर तिकडे बॉल लागलाय. प्रियमच्या हाताचा चेंडू इकडे निसटलाय. पण जेव्हापासून हुजेर आला ना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतो जेणेकरून की काय तो जो टायमिंग आहे ना तुमचा तो चुकतोय. प्रीतम आहे थोडस शांत आहे, पण प्रीतमला थोडा वेळ शांत ठेवू शकत नाही. बराच वेळ इकडे क्रिकेटला दिला प्रीतम प्रयत्न. चांगला बॉल, आता मात्र इथे पेस होती बॉलला. एक धाव तर इकडे आली आहे. व्हाईट बॉल इकडे पंचाचा निर्णय येतोय. व्हाईट आणि त्याच्यावरती 1 रन.
कमी गतीने टाकलेला बॉल आता मात्र टायमिंग प्रॉपर झालाय. हुझेलच्या बॅट मधून आलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. अजून एक चांगला स्ट्रोक. आता स्लॉट मध्ये होता बॉल. बॉल होईल सीमारेषेच्या बाहेर की नाही. यस, बॅक टू बॅक. दोन बॉल वरती दोन षटकार हुझेलच्या बॅट मधून. प्रयत्न करत होता, प्रयत्नात यश मिळत नव्हतं, पण आता मात्र कुठेतरी त्याला यश मिळालंय. सलग दोन बॉल वरती दोन षटकार अक्षयच्या विरोधात चढवलेला तो हल्ला. फटका तर इकडे पाहूया कुठे बॉल लँड झालाय. पाहतील पंच इकडे सांगायचे. निर्णय तर घेणार नाही, आतापर्यंत निर्णय पेंडिंग आहे. पाहूया इकडे प्लेअर आहेत, प्लेअर सांगत असताना फटका तर इकडे पाहूया कुठे बॉल इंच आत असेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. अजून एक. हो वा, बैठक. या ओव्हर मध्ये लूट मचाई है उजेर ने. बल्ला अब तक खामोश था, अब बल्ला उजेर आ गए. बैठक. क्रॉस पॅटर्न स्ट्रोक. लांबच लांब खेचलेला तो फटका. 35 रन. 35 धावा झाल्या हा फलकावरती. क्या बात आहे. आता मात्र येते तेच तर स्ट्रोक होता मिड विकेटला तिकडे राज आहे. एक धाव इकडे मिळेल चांगली पैकी, आणि एका धावाने ते समाधान मानावं लागेल. चला 36 धावा झाल्या दहा फलकावरती. महागडा इथे अक्षयचं एक षटक. अक्षयच्या या ओव्हर मध्ये 26 धावा आल्या. प्रिन्स येतोय आता गोलंदाजी यांसाठी वैयक्तिक दुसरं आणि टीम कडून चौथं षटक घेऊन. हा हा हा, आताही देखील इथे प्रियमच्या चेडू निसटलाय. जीवनदान मिळालंय, दुसरं जीवनदान इकडे मिळालंय प्रिन्स उजेरला. 37 धावा झाल्या दहा फलकावरती. स्ट्राईक वर येतोय प्रीतम, थोडस शांत आहे. प्रीतमला हे देखील आपले हात बोलावे लागतील, ते प्रयत्न तर तो करतोय. एक अनुभवी असा गोरेगावचा तो वंडर बॉय प्रीतम परब. 11 वर्ष सलग सुप्रीम क्रिकेट खेळणारा, ही प्रतियोगिता खेळणारा खेळाडू म्हणजे प्रीतम. उलटच बॉल सरळ दिशेने खेळलाय. खेळाडू आहे लेकिन हातात झेल निसटलाय. प्रीतम उलट हिने घेतली गेंद यहाँ पर फिर से एक बार प्रिय पांडे.
39 धावा झाल्या हा फलकावरती. चांगली पार्टनरशिप आता इथे बनली आहे प्रीतम आणि हुबेरच्या बॅटमन दोन्ही खेळाडू मध्ये. गरज होती तर ती गरज पूर्ण केली. आता संपर्क चांगला झालाय का? बॉल हवेत, राज येतोय बॉल खाली बाउंड्री लाईन वरती, बर्राच तिथे वेळ धावता तिकडे, तो पण नाहीये. तर थोडी चर्चा होते दोन्ही खेळाडू मध्ये. जर तिचा बॅट आतापर्यंत बोललेले पण प्रीतम तिकडे थोडस शार्ट आहे. ते नाईट क्रिकेट कित्येकदा इकडे प्रीतम परब खेळलेत आपल्या आयुष्यामध्ये. विनस ग्राउंड त्यात होम ग्राउंड आहे, सर्वात पहिले केले होम ग्राउंड. पुन्हा एकदा बॅट तांदुळीने किनारा पायनेकच्या क्षेत्रामध्ये तिथे एकच धाव इकडे मिळेल. आज काही मॅच बोलत नाही पण होते त्याचा पुरेपूर 5 बॉल 5 बॉल झालेत. बॉल तर इकडे स्कोरर 5 बॉल सांगत आहेत. पहिला बॉल सिंगल आलाय. डॉट झालाय का या ओव्हर मध्ये? डॉट एकही झाला नाहीये. 5 बॉल झाले सर. पाचच बॉल ना? यहाँ से तो हम लोग 5 ही बॉल बोल रहे हैं. जे स्कोरर आहेत त्यांनी अपडेट दिले तोपर्यंत आम्ही पोहोचवलाय. त्याला विनंती असेल की जो आम्ही अपडेट देतोय तुमच्यापर्यंत ते अपडेट राईटच आहेत. हो लोअर फुटच बॉल होता इकडे सरळ दिशेने खेळायचा प्रयत्न. चला आता इतर मात्र नाही, वाईट बॉल इकडे आलेला आहे.
अजूनही एक बॉल एक चेंडू शेष आहेत अजूनही संपलेली नाही ओव्हर. 43 रन धावफलकावरती धावसंख्या झाली 43. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला प्रिन्सचा. चांगला स्ट्रोक हेलिकॉप्टर इथे खेळलाय. एकच धाव इकडे आलेली थोडस बंबत झाला अक्षय. त्याला 4 षटक संपलेत आणि 44 धावा झाल्या धावफलकावरती. चला चला लवकर या शेवटचं षटक लवकर टाकायचंय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय अंशू. ची धावसंख्या झाली धावफलकावरती 44 धावा 11च्या सरासरीने ते धावसंख्या बनवली. मल्हार 11च्या या दोन्ही फलंदाजाने खास करून आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये उजरची बॅट बोलली आहे. बॉल इकडे सोडलाय व्हाईट बॉल. हवेकबरचा चेंडू 45 धावा झाल्या धावफलकावरती अजूनही 6 चेंडू येणे बाकी आहे. चांगला बॉल. हो हो वडा शॉट. काय फटका इकडे फसवला हुजरने. वेगवान चेंडू होता आणि त्याच्यावरती फक्त बॅट इथे फिरवली आहे. टायमिंग प्रॉपर. रिप्ले मध्ये पहा. बॉलला येऊ दिले. चांगला बॉल. हो हो वडा शॉट. सुरुवातीच्या 1-2 ओव्हर हुजर थोडस स्ट्रगल करत होतं पण त्यानंतर अक्षय आला आणि अक्षयवरती चढवलेला हल्ला आणि तिकडनं एक वेगळीच दिशा त्याने बदलली. टीमची धावसंख्या 51 रन. अजून एक. आता हवेत बॉल आणि कॅच. गडी बाद हुजेर. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. अजून एक. आता हवेत बॉल. 15 बॉल मध्ये 35 धावांची एक वेगवान खेळ खेळून आपल्या टीमचं योगदान दिले हुजेरने. 15 बॉल 35 रन. चला सर नवीन फलंदाज नाव सांगायचंय. बॉबी. बॉबी. हो हो हो, काय वेग होता भन्नाट वेग होता इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. भीत केले ते बॅट्समॅनला भीत केले ते विकेट किपरला. एक धाव इकडे घेतली आहे. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 3 बॉल अजूनही देखील बाकी आहे. आता काय करेल शेवटचे हे 3 बॉल. प्रीतम आहे स्ट्राईक वरती. चांगला स्ट्रोक क्रॉस स्ट्रोक येता मिड विकेट स्क्वेअरच्या दिशेने राजची चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो रनआउटची साठी.
पण पूर्णपणे ते सुरक्षित. 2 धावा इकडे पूर्ण केल्यात प्रीतमने. टीमची धावसंख्या झाली आहे 2च्या मदतीने 54 धावा धापलकावरती 3 गडी बाद. ते पण ते 2 बॉल येणे शेष पहिल्या इनिंगचे. पुन्हा एकदा पूल केला त्या दिशेने खेळाडू तिकडे आहे अमोल. एक धावाकडे इकडे मिळेल. आज काही बोलली नाही प्रीतमची बॅट सुरुवातीपासून आलाय. प्रयत्न केलेत पण यश एवढं मिळालेलं नाहीये. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंगचा. टीमची धावसंख्या होते 55 रन. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या इनिंगचा अंतिम आणि शेवटचा बॉल. उझरने 15 बॉल मध्ये 35 धावा बनवल्या जेणेकरून की काय टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. शेवटच्या बॉलवरती केल्या प्रहार. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार अंतिम बॉलवरती आलाय आणि 65 धावा इकडे बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉलवरती केल्या प्रहार. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. बैट्समैन भेजो भाई, बैट्समैन भेजो, तुरंत बैट्समैन भेजो। और जुनेद भाई, अगर 4 ओवर नहीं कंप्लीट होता है 5 रन का पेनल्टी सीधा 20 मिनट में।
चलो भाई बैटिंग टीम बॅट्समन कोण आहे एक प्लेयर आणाय बॅट्समन कोण आहेत बॅटिंग टीमचा एक प्लेयर पाठवायचा सर नाही तर मॅच चालू करू नका त्याला 62 रन बनवायचे सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी एंडवर सज्ज होते पहिले षटक हाताळण्यासाठी प्रदीप दुर्गेश आणि प्रिन्स ओके लेफ्ट प्ले सर स्ट्राईकला आहे दुर्गेश पहिलाच बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅटे स्ट्रोक केला बॉल कुठे जाईल ओ सुंदर फिल्डिंग उजेर आहे तिकडे बॅटिंग देखील कमालची केली फिल्डिंग देखील कमालची आहे क्रिकेटमध्ये सर्व काही लागतात ते सर्व या खेळाडूकडे आहे 62 रन 62 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस दुर्गेश आणि प्रिन्स पहिले स्पन बनवलं इकडे बॅट फिरवली आहे रिवर्स स्विंग केलाय बॉलला सरळ पाठवून दिले थर्ड मॅचच्या दिशेने षटकार साधारण बॉल होता पप्पीचा तिकडे जिंकल्यामध्ये देखील पाहिलं बराच वेळ होता पहिलेच इथे पहिले स्पन बनवलं इकडे बॅट फिरवली बॉल गेलाय 7 धावा आल्या धाव फलकावरती लायसन्स मिळालं असेल इकडे पप्पीला की बाबा आपण आपल्याला इकडे संधी मिळाली आणि आपले हात खोला प्रत्येक बॉल वरती प्रहार करा हेच सांगून इकडे पाठवले प्रिन्सला चांगला बॉल पुन्हा एकदा रिबास खेळाडू लांब वरतून येतोय एक धाव आली आहे दुसऱ्या धावासाठी जातील का पण नाही एकच धाव तिकडे मिळेल श्री आहे त्या ठिकाणी 8 धावा झाल्या धाव फलकावरती जी चेडूचा आतापर्यंत खेळ संपलाय कमी गतीने टाकलेला हो बैठक वडा शॉट प्रॉपर मिडल ऑफ द बॅट काय फटका इकडे बसलाय काय फटका इकडे सजवलाय बॉल येऊ दिला आणि कमी गतीने टाकलेला वडा शॉट बाहेर दुसरं षटकार प्रदीपच्या या ओव्हर मध्ये टप्प्याचा बॉल होता पुन्हा एकदा डी बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू आहे एकच धाव इकडे आली चांगला थ्रो फेकी करेल एकच धाव इकडे मिळेल या ओव्हर मध्ये धावा तर आलेल्या आहेत सुरुवात चांगली झाली आहे 15 धावा झाल्यात या ओव्हर मध्ये कडक क्रमांक 1 संपले बिनबाद 15 रन चला एक बॉल बाकी आहे शेवटचा बॉल बाकी आहे 15 धावा झाल्या धाव फलकावरती 15 चांगला स्ट्रोक क्रॉसपॅचे स्ट्रोक होतो इकडे खेळाडू तिकडे येतोय उजेर आहे त्याला षटक क्रमांक पहिले संपले आणि 16 धावा झाल्या धाव फलकावरती चांगली सुरुवात इकडे विक्टी वॉरियर त्या संघाची
चला पहिले षटक संपले 16 धावा झाल्या 6 फलकावरती गोलंदाज येतोय श्री ऋतमजी एंड करून इथं गोलंदाजी करण्यासाठी येतोय चांगला क्वालिटी गोलंदाज आहे बॉल आत बाहेर कधी येईल हे फलंदाजाला देखील माहिती नाही अनुभवी असा एक गोलंदाज चांगला कॅप्टन आहे चांगला टीमचा ऑनर आहे पहिल्याच ओव्हर मध्ये ते 16 धावा आल्यात एक षटकार पिंकच्या बॅट मधून लागला एक षटकार गुरकेशच्या बॅट मधून लागलाय ड्रीम स्टार्ट म्हणावी लागेल बॉल हलक्या त्याने इकडे खेळलाय एकच रन इकडे दुसऱ्या धावासाठी जातील का पण त्वरेने इकडे उजेर येतोय नाही ते दुसरे धाव घेण्याची चांगली बॅटिंग केली 15 बॉल मध्ये 35 धावा बनवल्या त्या हुजेरने आकर्षित धावा बनवायच्या शेवटच्या बॉल वरती देखील षटकार लागला जेणेकरून की काय 7 धावा धाव फलकावरती लागल्या उलटाच बॉल मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल टॉपेज लागून गेल्या थर्ड मॅनच्या दिशेने नाराज असेल इकडे दुर्गे संधी होती या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची गोलंदाज लकी म्हणावा लागेल साधारण बॉल होता दिशा तर दिली होती त्या दिशेने पण बॉलचा वरचा टॉपेज लागला आणि थर्ड मॅनच्या दिशेने तो बॉल गेला हो हो जबरदस्त फटका खेळाडू आहे कॅच पकडली आहे आणि श्री आला आणि श्रीने विकेट गमावून दिली आपल्या टीमसाठी पहिला झटका श्री जातोय हो हो जबरदस्त फटका खेळाडू आहे पकडली आहे आणि हो भाई हो हो आपल्या फॉलोतर मध्ये पकडलाय कॉटन कोर्टचा इकडे वो का अच्छा श्री के पास नाराज रहेंगे पहली गेंद पर सीधे बंदे से खेली थी ठीक है अच्छा श्री का बहुत ही बेहतरीन बल्लेबाज गेंदबाज है श्री जब गेंद हाथ में रहती तो उंगलियां घूमते रहती उनकी गेंद पर फिर एक बार मौका था लेकिन इस बार ये नाते चिटक गई मतलब तो घुमाया था मायने की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात किया वसी वहां पर खड़े हैं 20 रन हो चुके स्कोर बोर्ड पर एक विकेट के नुकसान पर विक्ट्री वॉरियर्स टीम का सर पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होत्या आणि त्यानंतर श्रीने आता थोडासा लगाम लावला इकडे धावावरती चांगला बॉल काय जबरदस्त इकडे बॉल आहे मी म्हणतो ना की बॉल कधी बाहेर आणि कधी आत ओढवण्याची क्षमता या बॉलरकडे आहे श्री या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या तर 4
उजे ते येतोय नवीन गोलंदाज. जिच्या त्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात आणि बघा पहिल्या ओव्हरची भरपाई पूर्णपणे केली इकडे शिरीने. 10च्या सरासरीने ते 20 धावा झाल्यात. एक गडी बाद. विक्टी वॉरेस या संघाच्या. चलो फील्डिंग टीम ज्यादा वक्त लेना नहीं है. अभी अभी पहली गेंद आड़े बल्ले से खेला है. क्रॉस फिटनेस लोग यहाँ पर विकेट के ऊपर खिलाड़ी मौजूद है. थोड़ा सा पपल और दूसरे रन के लिए जाएंगे. राजा भाई यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट. दोनों ही बल्लेबाजों के बीच में सुंदर रनिंग. अभी धावा झाल्या. धाव फलकावरती पहिल्याच बॉल इकडे 2 धावा केल्या. मास्टरचे जबाब पाठवायचा त्याचा पाठलाग करताना विक्टी वॉरियर्स हा संघ नावातच विक्ट्री आहे. विक्ट्री मिळून देईल का हे दोन्ही फलंदाज. ही पार्टनरशिप इथे केली होती हुजेर आणि प्रीतमच्या मध्ये. त्यामध्ये हुजेरने खूप चांगली फलंदाजी केली आणि त्याची पार्टनरशिप आता इकडे देखील करावी लागेल. गेंद फिर से एक बार पत्ते के नीचे से लगी थी और एक रन यहाँ पर छूरा. इस भी अच्छा एक ऑलराउंड परफॉर्मेंस हुजेर का होते हुए इस भी मैच में इस प्रतियोगिता में भी. फुल केलाय. अक्षयच्या बॅट मधून आलाय हा षटकार. बराच वेळ वाट बघत होता अक्षय आणि आता त्याच्या स्लॉट मध्ये आता बॉल आलाय. फुल केलाय. फुल केलाय. षटकार बराच वेळ वाट बघत होता.
चला बॉल इकडे टाकलाय, श्री येतोय, सज्ज होतोय, वैयक्तिक दुसरं आणि चौथा षटक घेऊन येतोय. चला व्हाईट बॉल इकडे पंचाचा निर्णय येतोय. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावसंख्या बनवायची जिंकण्यासाठी 29 रन. चलो अनवर भाई सभी अनवर इलेवन के प्लेयर थोड़ा नीचे बैठना है. बॉल इथे खेळलाय, बैठक खेळलाय, कार्पेट करायच्या इथे खेळलाय बॉल. एक असा विकेट मिळेल. हुसेनने आज कपालीची बॅटिंग केली, फिल्डिंग देखील उत्तर दर्जाची केली, ती फलक गोलंदाजी देखील टॉप क्लास केलेली आहे. 11 बॉल 28 रन बनवण्याची टीमची धावसंख्येचा जर का विचार केला तर धावसंख्या होते 34 रन. 34 धावा झाल्या धाव फलकावरती. 11 गेंदों में 28 रन बनाने जीतने के लिए विक्ट्री वॉरियर्स को. धीमी गति की गेंद थी, वहां पर खिलाड़ी मौजूद है. देखिए ये खिलाड़ी वहां पर मौजूद है. धीमी गति की गेंद, क्या बेहतरीन यहाँ पर फील्डिंग लगाई है. क्या गेंद जा रही है, वहां पर खिलाड़ी वहां पर मौजूद है. टाइम होता है यहाँ पर दुर्गेश के पास, लेकिन वो टाइमिंग जो चाहिए था ना, वो टाइमिंग मिला नहीं है. इस प्रकार की गेंदों को आप सीमा रेखा के बाहर भेजने का काम करना है आपको. हाँ यहाँ पर श्री को आप मारना आसान है, नामुमकिन है. इस तरीके के ये गेंदबाज है, उंगलियां घुमाते हैं, गेंद को नचाते हैं. ये देखिए इस बात की जो दो गेंदें थी वो धीमी की थी और तीसरी गेंद तेज थी. बॉल को गुब्बारा अपने उंगलियों पर जानते हैं ये गेंदबाज. पहली ओवर में भी 4 रन दिया था और इस ओवर में भी आप लगभग उसी ओवर चलते हुए ये गेंदबाजी फैक्टर की तरह यहाँ पर काम आए हैं. श्री 16 रन थे पहली ओवर में, तो उसके 5 श्री आए थे अपने ऊपर. वो जिम्मेदारी लिए थे और क्या बेहतरीन तरीके से वो जिम्मेदारी निभाई है अपने टीम के लिए. ये दीपी की गेंद थी, फ्लाइटेड वन गेंद थी, लग जाए था खिलाड़ी वहां पर मौजूद. एक ही रन यहाँ पर मिलेगा, दूसरे रन की कोशिश भी करना नहीं है. अगर कोशिश करोगे तो यहाँ पर रन आउट का मौका, और वो मौका बन सकता है. 37 रन 3 विकेट के नुकसान पे. आज के दिन देखा जाए तो विक्टर गोरेगांव में फील्डिंग काफी बेहतरीन रही है. अनवर इलेवन और संजय इलेवन के बीच में जो दो सिक्स थे बाउंड्री लाइन पे अड़ाए थे, साहिल और अरबा फस्टा ने 7 रन से वो मुकाबला अपने झोली में कर दिया था संजय इलेवन ने. ओवर कवर के दिशा में खिलाड़ी तो वहां पर आएंगे, लेकिन खिलाड़ी बनेंगे दर्शक और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 7 रन से वो मुकाबला अपने झोली से बाहर कर दिया था संजय इलेवन ने. ओवर कवर के दिशा में भी मेरे सामने बैठे भाई, भाई मेरा नाम गलत ले रहे. 7 रन से वो मुकाबला मैं था, अपने झोली में कर दिया था संजय इलेवन ने. ओवर कवर के दिशा में खिलाड़ी तो वहां पर आएंगे. साहिल ने 5 रन बचे थे, टोटल 8 रन बचे थे और अनवर इलेवन हारी थी किससे, 7 रनों से. तो फील्डिंग भी बहुत जरूरी है, बैटिंग बॉलिंग और फिर उसके साथ फील्डिंग जरूरी है. बाउंड्री लाइन पर आसान नहीं होता उस तरीके के उस गेंदों को बाउंड्री लाइन से उछल के उस गेंद को अंदर फेंकना. 7 बॉल शिल्लक आहे, त्यांनी 7 बॉल मध्ये 19 धावा बनवायच्या. हा निर्णायक बॉल असेल, कारण या बॉल वरती काय होईल हे 6 बॉल वरती आपल्याला कळेल. स्ट्राईक वर आहे अक्षय. शेवटचा बॉल श्रीचा या स्पेल मधला. शेवटचा बॉल वरकटच्या दिशेने आणि हे बॉल थांबलेला नाहीये. बॉल गेले सीमारेषेच्या बाहेर. नाराज इकडे श्री. तो एफर्ट एवढा चांगला नव्हता. एक एक बॉल महत्वाचे आहेत, एक एक महत्वाचे आहेत, एक एक चौकार वरकटच्या दिशेने इकडे अडवण्याचा तर प्रयत्न केला होता, पण बॉलला जास्तच काहीतरी इकडे बाउन्स मिळाला, जेणेकरून की काय त्याच्या डोक्यावरील बॉल सीमारेषेच्या बाहेर. त्याला 6 बॉल आणि 15 रन.
चलिए फील्डिंग टीम, चलो ज्यादा वक्त नहीं लेना है। 6 गेंद है, कौन गेंदबाज रहेगा उसके हाथ में गेंद थमानी है और फील्डिंग पे लगना है आपको। शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय आयन. 6 बॉल 15 रन कंपल्सरी चेस. शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना आलाय. 6 बॉल 15 रन कंपल्सरी चेस. इंटर गोरेगावचा हा दुसरा सामना विक्टी वॉरियर्स आणि मल्हार 11. चला चला सुरुवात करायची. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. खेळाडू तिकडे आहे आणि पहिल्या बॉलवर तिकडे विकेट मिळवून दिलाय. फटका तर इकडे चांगला होता पण लीडिंग कॅच. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. खेळाडू बॉल मध्ये 15 रन. येतोय फलंदाज. रमजान खान. बुम बुम रमजान. हार्ड हिटर. ज्या टाइम वरती आलाय ना, ये सही टाइम पे आहे रमजान. खान साहेब लेजंड ट्रॉफी मध्ये एक एक्झिबिशन मॅच होता आणि त्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 18 रन बनवायचे होते आणि रमजानने 3 षटकार लावून तो सामना जिंकला होता खान साहेब लेजंड ट्रॉफी मध्ये. आता ती खरी गरज आहे रमजान. 5 बॉल आहे 15 रन. त्या मॅच मध्ये 3 बॉल 18 पाहिजे होते आणि या मॅच मध्ये 5 बॉल 15 रन. चांगला खेळाडू आहे, एक चांगला प्लेयर आहे, चांगला आयोजक आहे. खानचा लेजंड ट्रॉफी एक नाव, एक ब्रँडेड नाव. गेली 10 वर्षापासून ही प्रतियोगिता आपण पाहिली आहे शास्त्रीनगर या ठिकाणी. हो 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 वेगाने तर बॅट इथे फिरवली ती रनची संधी होईल आणि डायरेक्ट. पण इकडे पाहायचं की खेळाडू इथे सुरक्षित आहे की नाही क्रिसवरती. नक्कीच ही क्रुशियल मोमेंट आहे आणि ह्या मोमेंटला नक्कीच आपण चान्स घेऊ शकत नाहीये. पंचांनी इकडे सर रिव्ह्यू आहे का रनआउट साठी. रिव्ह्यू घेत नाही चला.
आणि रन आउट आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आता रन आउट. डायरेक्ट हिट होता. 1 इंच मला असं वाटतं बॅट त्याची त्या लाईनच्या बाहेर येते. ऑन द लाईन होता. डायरेक्ट हिट. आउट. रन आउट. चलो भाई बैट्समैन नहीं आ रहा है. चलो बैटिंग जल्दी जल्दी. त्याची अमोल. 15 रनची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. तिसरा बॉल ही देखील हाय देखील आडव्या बॅटने केलेला. कांचा अजूनही देखील वाट पाहतोय. कधी मी स्ट्राईक वरती येतील. तुझा स्ट्रोक इथे सरळ दिशेने खेळलाय. एक धाव इकडे आली. आता येतोय कांचा. एक चला.
ये हाँ, आखिरी गेंद आखिरी गेंद